गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याविलक्षितम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शुकासारखे पूर्णवैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधास तू बोध व्हावे। अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु अप्पासाहेब नांदूरकर की जय। परमसद्गुरु परमपिता श्रीमद परमहंस दत्तात्रेय अवतार श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ महाराज की जय। परमसद्गुरु परमपिता श्रीमद परमहंस दत्तात्रेय अवतार चिन्मयानंद स्वामी तुकामयी ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज की जय। परमसद्गुरु परमपिता महाअवतार बाबाजी लहिरी माश्य युक्तेश्वर गिरी परमहंस योगानंद स्वामी महाराज की जय। सर्व साधू संत पुण्यात्म्यांचा जय जयकार असो। हिमालयातील योगी जनांचा जय जयकार असो। कुलदैवत श्री मोहिनीराज महाराज की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। परमपूज्य नाना महाराज तराणीकर की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज या ठिकाणी दासबोध आणि हृदयविकार या विषयावर बोलण्याचा योग आलेला आहे। अतिशय चांगली गोष्ट आहे। या विषयावर 2011 सालापासून मी बोलतो आहे। 2011 साली या विषयावरती माझा लेख धनुर्धारीच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे। या विषयावरती अनेक ठिकाणी मी व्याख्यानं दिलेली आहेत, प्रवचनं केलेली आहेत। खुद्द सज्जनगडावरती समर्थांच्या समोर सुद्धा या विषयावरती माझं प्रवचन झालेलं आहे। तेव्हा अनेक ठिकाणी मी या विषयावरती आत्तापर्यंत बोललेलो आहे। आता हा असा विषय मी का निवडला त्याचं कारण एकच आहे की हल्लीच्या काळामध्ये ज्या अनेक समस्या आपल्या आधुनिक जीवनामध्ये आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे हृदयविकार ही आहे। आज आपल्या देशामध्ये हजारो माणसं हृदयविकाराने मरतायत। त्या बाबतीमध्ये जर आकडेवारी आपण बघितली तर अगदी धक्का बसतो। इतकी भयानक आकडेवारी आहे। मराठीमध्ये एक चांगलं पुस्तक आहे माझा साक्षात्कारी हृदयरोग, डॉक्टर अभय बंग यांनी लिहिलेलं पुस्तक आहे। अतिशय चांगलं पुस्तक आहे। त्या पुस्तकात त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुंबई आणि मद्रास इथल्या 40च्या वर गेलेल्या लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि किती जणांना त्या ठिकाणी हृदयविकार झालेला हे बघण्यात आलं तर असं आढळलं की प्रत्येक 10 लोकांमध्ये एकाला हृदयविकार झालेला होता। आमच्या नाशिकचे एक डॉक्टर आहेत जयंत सोहनी नावाचे, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय हृदयविकारावर, हार्ट टू हार्ट नावाचं। त्या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे की 1990 ते 2000 या दशकामध्ये भारतामध्ये किती माणसं हृदयविकाराने मरण पावावीत तर 2.27 दशलक्ष माणसं मरण पावलेली आहेत। ही सगळी आकडेवारी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला एकदम धक्का बसतो। म्हणजे एवढे लोक आपल्या देशामध्ये हृदयविकाराने ग्रस्त आहेत। पूर्वी असं समजलं जायचं की रक्तदाब हृदयविकार या सगळ्या म्हातारपणच्या गोष्टी आहेत, लहान वयात त्या होत नाही। पण आता तसं राहिलंय का? तसं नाही राहिलं। आता अगदी वयाच्या 14-15 वर्षी मुलं हृदयविकाराने मरायला लागलेली आहेत। 2-3 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये घडलेली घटना आहे। बोर्डाचे पेपर चालू होते। एका मुलाचा दुसऱ्या दिवशी पेपर होता। रात्रीच्या वेळा तो झोपी गेला। सकाळच्या वेळी आई उठवायला गेली मुलाला, अरे बाळा उठ, तुझा बोर्डाचा पेपर आहे ना, म्हणून त्याला उठवायला गेली। मुलगा कुठला उठतोय? मुलगा उठेच ना। तिने मग डॉक्टरला फोन करून बोलवलं। डॉक्टर आले। डॉक्टरांनी सांगितलं की याचं रात्रीच निधन झालं म्हणजे हृदयविकाराने। म्हणजे त्या बोर्डाच्या पेपरचा इतका त्यांनी धसका घेतला, इतकं टेन्शन घेतलं की रात्रीच त्याचं निधन झालं। असेही प्रकार आता घडायला लागलेले। म्हणजे अगदी लहान लहान वयामध्ये मुलं हृदयविकाराला बळी पडायला लागलेली आहेत।
14 आणि 15 हे काय वय आहे का हो मरायचं? तेव्हा तर खरी जीवनाची सुरुवात होत असते आणि त्याच वयामध्ये आता मुलं मरायला लागलेली आहेत. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा आजच्या काळात ही अतिशय भयंकर अशा प्रकारची समस्या आहे आणि म्हणून या समस्येकडे लोकांचं लक्ष वेधून घ्यावं या हेतूने मी या विषयावरती बोलायला लागलो. मी काही मेडिकलचा डॉक्टर नाही, मी लिटरेचरचा डॉक्टर आहे. मी काही मेडिकल सायन्सचा डॉक्टर नाही, हार्ट स्पेशलिस्ट नाही, कोणी नाही. तरी मी या विषयावर बोलायला लागलो. याचं कारण एकच आहे की लोकांचं लक्ष या विषयाकडे वेधलं जावं असं मला वाटलं. मग मी हा विचार करायला लागलो की या हृदयविकारावरती उपाय काय. आपली प्राचीन संस्कृती या बाबतीत आपल्याला काही मार्गदर्शन करू शकते का. अशा दृष्टीने जेव्हा मी विचार करायला लागलो, शोध घ्यायला लागलो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्या प्राचीन संस्कृतीची आपल्याला या बाबतीमध्ये खूप मदत होण्यासारखी आहे. आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत, मग ते गीता असेल, वेद असतील, उपनिषद असतील, आपलं जे संत वाङ्मय आहे, हे सगळं आपल्याला या बाबतीमध्ये अतिशय उपयुक्त आहे, मार्गदर्शक आहे. हे माझ्या लक्षात आलं. गीता सुद्धा आपल्याला त्या बाबतीमध्ये खूप उपयुक्त आहे. म्हणून मी गीतेवरती सुद्धा भाषण करत असतो. गीता आणि हृदयविकार त्या विषयावरती सुद्धा माझा लेख धनुर्धारीच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे, गीता आणि हृदयविकार. आणि त्यात मी दाखवून दिलं की गीता हृदयविकारावरती किती छान आपल्याला मार्गदर्शन करू शकते. तेव्हा आपले जे सगळे प्राचीन ग्रंथ आहेत ते आपल्याला या बाबतीमध्ये मार्गदर्शन करू शकतात. आणि असाच एक ग्रंथ म्हणजे समर्थांचा दासबोध. दासबोध हा ग्रंथ 300 वर्षापूर्वी लिहिला गेलेला आहे, पण आज सुद्धा तो कालबाह्य झालेला नाहीये. कारण हा ग्रंथ समर्थांच्या प्रचंड अभ्यासातून आलेला. समर्थांचं ज्ञान म्हणजे प्रचंड ज्ञान होतं, सगळ्या प्रकारचं ज्ञान होतं त्यांच्याकडे. ते काही फक्त अध्यात्मामध्ये ज्ञानी होते अशातला भाग नाहीये. विटा प्रकरण नावाचं प्रकरण त्यांनी लिहिलंय. चाफळचा मठ जेव्हा बांधला जात होता तेव्हा त्यांनी विटा प्रकरण नावाचं प्रकरण लिहिलं आणि त्याच्यामध्ये विटा कशा असाव्यात, कुठून आणाव्यात, विटांचे प्रकार कुठले हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांनी बाग प्रकरण नावाचं प्रकरण लिहिलंय. त्याच्यामध्ये बाग कशी असावी, कशी नसावी, बागेमध्ये कुठली झाडं लावावी हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे समर्थांचं ज्ञान केवढं प्रचंड होतं बघा. अध्यात्मापासून बागेपर्यंत, विटांपर्यंत सगळीकडचं ज्ञान होतं त्यांच्याकडे. योगशास्त्राचा अभ्यास होता, आयुर्वेदाचा अभ्यास होता, सगळीकडचा अभ्यास होता. प्रचंड अनुभव होता, निरीक्षण होतं. सगळ्या देशभर फिरलेलं होतं. संपूर्ण देशभरामध्ये त्यांचे 1100 मठ होते. म्हणजे एवढं मोठं राष्ट्रव्यापी कार्य जो माणूस उभा करतो त्याचा अनुभव केवढा असेल, त्याचं निरीक्षण केवढं असेल याची आपण कल्पना करू शकतो. तर दासबोध हा जो ग्रंथ आहे तो अशा प्रचंड ज्ञानातून आलेला ग्रंथ आहे, अनुभवातून आलेला ग्रंथ आहे, निरीक्षणातून आलेला ग्रंथ आहे. आणि म्हणून हा ग्रंथ कदाही कालबाह्य होणार नाही. आणि म्हणून हृदयविकाराच्या संदर्भामध्ये अतिशय उत्तम असं मार्गदर्शन दासबोध आपल्याला करू शकतो. फक्त आपण त्या दृष्टिकोनातून दासबोधाकडे बघितलं पाहिजे. आपण काय करतो, दासबोधाकडे फक्त भाबड्या भाविकतेच्या नजरेने पाहतो. दासबोधाची पारायण करतो फक्त भाविकते, त्याला काय अर्थ. दासबोधाचा अभ्यास केला. दासबोध हा नुसता पारायणाचा ग्रंथ नाहीये, तो अभ्यासाचा ग्रंथ. त्याचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की हृदयविकाराच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं मार्गदर्शन समर्थांनी आपल्याला करून ठेवलेलं आहे. दासबोधामध्ये कुठेही हृदयविकार हा शब्द नाहीये, हृदयविकाराचा कुठेही उल्लेख नाहीये त्याच्यामध्ये. तरी सुद्धा दासबोधामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे ते हृदयविकार टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कसं उपयुक्त आहे ते मी या प्रवचनामध्ये आपल्याला दाखवून देणार आहे. आता समर्थांची अपेक्षा काय आहे. समर्थांची अपेक्षा अशी आहे की माणसाचं मन हे सदैव आनंदी असावं, स्थिर असावं, शांत असावं, ही समर्थांची अपेक्षा आहे. आणि हृदयविकाराच्या दृष्टीने जर विचार केला तर ही अत्यंत योग्य अशी अपेक्षा आहे. कारण हृदयविकार कोणाला होऊ शकतो,
जो माणूस सदैव दुःखी असतो, खिन्न असतो, निराश असतो, त्यालाच हृदयविकार होण्याची शक्यता जास्त आहे. डॉक्टर अभय बंगानी त्यांच्या पुस्तकामध्ये एका प्रयोगाचा उल्लेख केलेला आहे. परदेशातल्या शास्त्रज्ञांनी काय केलं, त्या ठिकाणी जे लोक दुःखी असतात, खिन्न असतात, अशा लोकांच्या रक्तवाहिन्या तपासल्या आणि जे लोक नेहमी आनंदी असतात, उत्साही असतात, प्रसन्न असतात, त्यांच्या रक्तवाहिन्या तपासल्या आणि दोघेही रक्तवाहिन्यांची तुलना केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जे लोक नेहमी दुःखी असतात, खिन्न असतात, त्यांच्या रक्तवाहिन्या संकुचित असतात आणि नंतर त्याच लोकांना बरोबर हृदयविकाराचा झटका आला. कारण का, तर रक्तवाहिन्या संकुचित झाल्या की त्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा करू शकत नाहीत, हृदयापर्यंत रक्तपुरवठा करू शकत नाहीत आणि त्यामुळे अशा व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. म्हणून माणसाने कसं असलं पाहिजे, मनाने नेहमी आनंदी असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे. हे समर्थांना सुद्धा अपेक्षित आहे. जीवनात किती दुःखाचे प्रसंग येऊ दे, संकटाचे प्रसंग येऊ दे, माणसाने डगमगून जाता कामा नये. माणसाचं मन कायम स्थिर असलं पाहिजे, अशी समर्थांची अपेक्षा आहे. सत्वगुणाचं लक्षण सांगताना समर्थ काय म्हणतात, होणार तैसे होत जात, प्रपंची झाले आघात, डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण. सत्वगुणी माणूस कोण, प्रपंचात कितीही दुःखाचे आघात झाले तरी ज्याचं हृदय डळमळत नाही, तो समर्थांच्या दृष्टीने सत्वगुणी माणूस आहे. सत्वगुणी माणसाची केवढी वेगळी व्याख्या केली आहे समर्थांनी. सर्वसाधारण कल्पना काय आहे, जो माणूस शांत आहे, सरळ आहे, प्रेमळ आहे, त्याला आपण सात्विक म्हणतो. पण समर्थांनी मात्र वेगळा अर्थ लावला. होणार तैसे होत जात, प्रपंची झाले आघात, डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण. तेव्हा समर्थांना अशी माणसं पाहिजे आहेत की जी कितीही दुःखाचे प्रसंग आले, कितीही संकटाचे प्रसंग आले तरी त्याला धैर्याने तोंड देते. धैर्य कोणासारखं असावं, गाडगे महाराजांसारखं. गाडगे महाराजांचं चरित्र लिहिले गोनी दांडेकरांनी, खूप चांगलं चरित्र आहे. त्यात प्रसंग आहे, गाडगे महाराज एकदा कीर्तन करायला उभे होते. कीर्तन करताना मध्येच तार आली. गाडगे महाराजांनी उघडून पाहिली, तारेत बातमी होती. काय बातमी होती, तुमच्या मुलाचं निधन झालेलं आहे. आता ही बातमी ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर कुठल्याही माणसाने ताबडतोब कीर्तन बंद केलं असतं. गाडगे महाराजांनी तसं केलं नाही. त्यांनी कीर्तन पुढे चालू ठेवलं आणि त्या कीर्तनामध्ये एक अभंग त्यांनी म्हटला, असे मेले कोट्यानुकोटी, रडू कोणा एकासाठी. हे खरं धैर्य आहे. असं धैर्य पाहिजे माणसाला. धैर्य कोणासारखं असावं, सॅम माणेकशॉ सारखं असावं. सॅम माणेकशॉ 1971 साली आपल्याला जे भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये जय मिळाला त्याचे खरे शिल्पकार होते. आपल्या आर्मीचे फील्ड मार्शल होते. त्यांच्यावर नुकताच एक सिनेमा निघाला आहे, सॅम बहादूर नावाचा. मी परवाच पाहिला होता. त्यातला एक प्रसंग मला फार आवडला. तो प्रसंग असा आहे की 1972 सालचं युद्ध चालू असतं आणि सॅम माणेकशॉ हॉस्पिटलमध्ये फिरत असतात. कोणत्या सैनिकाला काय काय लागलंय ते बघत असतात. एक सैनिक रडत असतो. ते त्याला विचारतात, का रे काय झालं. तो सांगतो, माझ्या अंगामध्ये एक गोळी गेली म्हणून मी रडतोय. माणेकशॉ म्हणतात, बस एकच गोळी गेली. अरे मी जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रह्मदेशामध्ये जपानशी लढत होतो तेव्हा जपानी सैनिकांनी माझ्या शरीरात 9 गोळ्या घातल्या होत्या. त्या सगळ्या 9च्या 9 गोळ्या निघाल्या. मी आज जिवंत आहे आणि आज मी सैन्याचा फील्ड मार्शल झालेलो आहे. हे खरं धैर्य आहे. केवढं त्या माणसाचं धैर्य अचाट. 9 गोळ्या अंगात गेल्या तरी तो माणूस जिवंत राहिला आणि जीवनामध्ये प्रगती करून दाखवली, सैन्याचा फील्ड मार्शल होऊन दाखवला. समर्थांना अशी माणसं पाहिजे, त्यांना लढणारी माणसं पाहिजे, त्या सॅम माणेकशॉ सारखी. रडणारी माणसं नकोय त्या सोल्जर सारखी. तेव्हा समर्थांची अपेक्षा ही आहे की दुःखाने, संकटाने माणसाने डगमगून जाता कामा नये. माणसाचं मन हे कायम स्थिर असलं पाहिजे, कायम आनंदी असलं पाहिजे. मग हे जमावायचं कसं,
त्याचं कारणही त्याच्यावरती उपायही समर्थांनीच सांगितलेला आहे. समर्थांचा एक ग्रंथ आहे आत्माराम. त्या आत्माराम या ग्रंथामध्ये ते म्हणतात, ईश्वरापासून झालासी परी तू त्यासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे उत्कट. ईश्वरापासून झालासी, माणूस हा मुळात कुठून आला? ईश्वरापासून झाला. परमात्मा हेच माणसाचं खरं रूप आहे आणि तो परमात्मा तर आनंदमय. परमात्म्याचं वर्णन काय करतात? सच्चितानंद. सत, चित आणि आनंद. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्य आणि आनंद. या तीन गोष्टी एकत्र येऊन परमात्मा झालेला आहे. म्हणजे परमात्मा मुळात आनंदमयच आहे. म्हणजे आपण सगळ्या मुळामध्ये आनंदमयच आहोत. तीच आपली मूळ प्रकृती आहे. मग तरी आपण दुःखी का होतो? कारण आपण त्या आपल्या मूळ रूपापासून दूर आलेलो. ईश्वरापासून झालासी परी तू त्यासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगसी वेगळेपणे उत्कट. मग ह्याच्यावर उपाय काय? तोही समर्थांनी आत्माराम या ग्रंथात सांगितलेला आहे. परतून जाई जेथल्या तेथे, जिथून तू आलायस तिथेच परत जा. म्हणजे आपल्या मूळ रूपाकडे परत जा, परमात्म रूपाकडे परत जा. म्हणजे तू आनंदमय होशील. मग तुला कुठलंही दुःख उत्कटतेने भोगावं लागणार नाही. साधू संत हे नेहमी आनंदमय असतात. का बरं आनंदमय असतात? कारण ते आपल्या मूळ रूपाकडे परत गेलेले असतात. आपल्या मूळ रूपाशी ते एकरूप झालेले असतात, म्हणून ते आनंदमय असतात. दुःखाचे प्रसंग त्यांच्याही जीवनात येतात, आपल्याही जीवनामध्ये येतात. जसं मी आता सांगितलं, गाडगे महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा पुत्र निधनाचा प्रसंग त्यांना बघावा लागला. म्हणजे जे दुःखात प्रसंग त्यांच्या जीवनात येतात तेच आपल्याही जीवनामध्ये येतात. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? फरक हाच की आपण आपलं दुःख उत्कटतेने भोगतो आणि ते भोगत नाही. त्यांच्या दृष्टीने ती दुःख सौम्य असतात, आपल्या दृष्टीने मात्र भयंकर असतात. हा त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक आहे. का बरं हा फरक पडतो? कारण ते आपल्या मूळ परमात्म रूपाशी एकरूप झालेले असतात. तेव्हा माणसाला आनंदमय जीवन जगायचं असेल तर माणसाने आपल्या मूळ रूपाकडे परत गेलं पाहिजे. आपलं जे मूळचं परमात्म रूप आहे त्या रूपाकडे परत गेलं पाहिजे. म्हणजे मग माणूस आनंदमय जीवन जगू शकेल. हे समर्थांचं सांगणं आहे. मग आता या मूळ रूपाकडे जायचं कसं परत? त्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे योग मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे नामस्मरण. हे दोन्ही मार्ग समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहे. या दोन्ही मार्गांनी जर आपण गेलो तर आपण आपल्या मूळ रूपाकडे परत जाऊ शकतो. त्यातल्या योग मार्गाबद्दल मी सुरुवातीला बोलणार आहे, नामस्मरणाबद्दल नंतर बोलेन. योग मार्गाबद्दल बोलता बोलताच मध्येच मी नामस्मरणाबद्दल बोलणार आहे. आता योग मार्गाने जर माणूस गेला तर तो आपल्या मूळच्या परमात्म रूपाकडे परत जाऊ शकतो, पुन्हा आनंदमय होऊ शकतो. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? योगशास्त्र असं सांगतं की दीर्घश्वसन करायला पाहिजे. योगशास्त्र असं म्हणतं की आपलं मन अस्थिर का राहतं? कारण आपल्या श्वासाची गती खूप जलद असते. ती गती आपण कमी केली पाहिजे. ती गती जर कमी केली तर आपोआप आपलं मन स्थिर राहू शकतं, शांत राहू शकतं, आनंदी राहू शकतं. त्याच्यासाठी दीर्घश्वसन करणं आवश्यक आहे. मग आता हे दीर्घश्वसन कसं करायचं? त्याचा एक सोपा मार्ग समर्थांनी आपल्याला दासबोधामध्ये दाखवलेला आहे. दासबोधामध्ये आजपा जप लक्षण नावाचा एक समास आहे, त्याच्यामध्ये हा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. काय म्हटलंय त्यांनी? एकांती उगेच बैसावे आणि हे सावधपणे ऐकावे. एकांती उगेच बैसावे, उगेच बसावे म्हणजे काय? शांत स्थिर बसावे. आणि हे सावधपणे ऐकावे, घ्यावे आणि सांडावे प्रभंजनासी. प्रभंजन म्हणजे काय? वारा. एकांतामध्ये बसा, शांतपणे बसा, वारा घ्या भरपूर आणि वारा सोडा. मग वारा आतमध्ये घेताना आणि वारा बाहेर सोडताना तुमच्या लक्षात येईल
की ज्या वेळेला आपण वारा आतमध्ये घेतो त्यावेळेला एक शब्द उमटत असतो, कुठला? सो. आणि वारा जेव्हा बाहेर सोडतो आपण त्यावेळेला एक शब्द उमटत असतो, कुठला? हम. समर्थ म्हणतात, धरता सो सांडता हम, अखंड चाले सोहम सोहम. आपण सगळेजण हा सोहम सोहमचा जप कायम करत असतो. समर्थांनी यालाच आजपा जप असं नाव दिलेलं आहे. अजपा जप म्हणजे अखंड चालणारा जप. आपण सगळेजण त्या ठिकाणी हा जप कायम करत असतो, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. समर्थ म्हणतात, ऐसी आजपा सर्वांसी परिती कळे जाणत्यासी. सगळेजण हा सोहम सोहमचा जप करतात, पण फार थोड्या लोकांच्या लक्षात येतं की आपण असा जप करतो. मग आपण काय केलं पाहिजे? समर्थ असं म्हणतात की आपण जाणीवपूर्वक हा सोहम सोहमचा जप केला पाहिजे. असा जर जप आपण केला तर आपोआप आपली श्वासाची गती जी आहे ती कमी होत जाते. आपोआप त्याच्यातून दीर्घ श्वसन होतं. आणि असं जर दीर्घ श्वसन आपण केलं तर आपल्याला दिवसभर आपलं मन शांत ठेवता येईल, स्थिर ठेवता येईल, आनंदी ठेवता येईल. तेव्हा हे जे काही टेक्निक समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे सोहम सोहमचा जप करण्याचं, हे अतिशय चांगलं असं टेक्निक आहे. ते जर टेक्निक आपण वापरलं तर आपल्याला दीर्घ श्वसन आपोआप जमेल. म्हणून मी सगळ्यांकडून आता सोहम सोहमचा जप करून घेणार आहे. मी प्रवचनामध्ये काही प्रयोग करणार आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हायचं आहे. प्रवचन म्हणजे नुसतं कुणीतरी ऐकायचं आणि कुणीतरी सांगायचं याला काय अर्थ? तुमचा सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि घरी तसा जप करायचा आहे. घरी तसा जप करायचा आहे. इतरही कामं मी तुम्हाला काही सांगणार आहे. मी व्यवसायाने मास्तर आहे, त्यामुळे मला गृहपाठ द्यायची सवयच आहे. त्यामुळे मी गृहपाठ देणार आहे, नुसताच देणार नाही, इथे करूनही घेणार आहे. म्हणजे मग तुम्हाला घरी तो नीट करता येईल. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला सोहम सोहमचा जप करूया. म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की आपलं मन किती छान शांत, किती स्थिर होतं. तुमचं तुम्हाला अनुभवाने कळेल. नुसतं मी सांगून ऐकू नका. कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणजे ऐकायचं याला काय? समर्थांनाही ते मान्य नाही. समर्थ म्हणतात, उदंडांचे उदंड ऐकावे परी ते पारखून घ्यावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. ऐकून घ्या सगळ्यांचं, पण ते पारखून घ्या खरंय का खोटे. तसं तुम्ही सगळे माझं काय म्हणणं आहे ते पारखून घ्या. मी जे सांगतोय ते पटलं तरच स्वीकारा, नाही तर सोडून द्या. ठीक आहे, मग आता सोहम सोहमचा जप आपण करणार आहोत. मी आधी करून दाखवतो तुम्हाला, मग तुमच्याकडनं करून घे. नीट लक्षपूर्वक बघा मी काय करतोय ते. सुरुवातीला आपण हाताची ज्ञानमुद्रा करायची. कशी करतात माहितीये का? नाही नाही, याला म्हणतात ज्ञानमुद्रा. ठीक आहे, अंगठा आणि हे बोट तुमची टोकं जुळली पाहिजे, बाकीची बोट सरळ. अर्थात तुम्हाला मुद्रांची प्रॅक्टिस नसल्यामुळे एकदम बोट सरळ होणार नाही. मला नेहमीची प्रॅक्टिस आहे, त्यामुळे माझी बोट तुमच्यापेक्षा जास्त सरळ होती. तुम्हाला थोडासा त्रास होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, सुरुवातीला त्रास होतच असतो. हळूहळू जसजशी प्रॅक्टिस होईल तसतशी बोट आपोआप सरळ राहतात. ठीक आहे, तर ही अशी ज्ञानमुद्रा करायची आपण. त्यानंतर पाठीचा कणा एकदम ताठ असला पाहिजे, व्यवस्थित ताठ बसलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपण सो म्हणणार आहोत. आता तो म्हणत असताना कसा म्हणायचा हे नीट लक्षात घ्या. सो म्हणत असताना आपलं हे जी जिभेची टोक आहे ते वरती गेलं पाहिजे. जिभी अशी असली पाहिजे, वरती चिकटवायची आहे ती जीभ. सो म्हणत असताना हे असं तिचं आतमध्ये गेलेलं असेल. ठीक आहे, वरती तुम्ही जितकी जीभ चिकटवाल तितका श्वास वरती जाईल. इथपर्यंत श्वास गेला पाहिजे. याला
योगाच्या भाषेमध्ये ब्रह्मरंध्र म्हणतात. हे जे आहे आपलं डोकं त्याला सहस्त्रार चक्र म्हणतात आणि त्यातला जो शिरोबिंदू आहे त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. त्या ब्रह्मरंध्रापर्यंत त्या ठिकाणी तो श्वास गेला पाहिजे, तिथे लहरी निर्माण झाल्या पाहिजे, त्या आपल्याला जाणवल्या पाहिजे आणि मग त्या ठिकाणी आपण ह म्हणणार आहोत. ह म्हणत असताना श्वास सोडायचा आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही श्वास वरती रोखून धरता त्यावेळेला मनामध्ये तुम्ही 1 2 3 4 असे आकडे म्हणायचे. 4 आकड्यापाशी श्वास सोडायचा. 4 आकडे म्हणून झाले. पुन्हा जेव्हा कराल त्यावेळेला 1 आकडा अजून वाढवायचा. 1 2 3 4 5 म्हणजे हा जो कालावधी आहे तो वाढत गेला पाहिजे. लक्षात येते? हा कालावधी जितका वाढेल तितका हा श्वास जो आपण बाहेर सोडतो तो दीर्घ असेल. लक्षात येते ना? तितका तो श्वास दीर्घ असेल. आणि असाच आपण सोहम सोहमचा जप केला समर्थांच्या सांगण्याप्रमाणे तर आपल्याला त्याच्यातून आपोआप दीर्घ श्वसनाची सवय लागते आणि हे दीर्घ श्वसन केल्यानंतर मनाला आपोआप शांतता मिळते. तर मी आता करून दाखवतो. ज्ञानमुद्रा केली मी हाताची, जिभेचं टोक वरती चिकटवलेलं आहे. आधी बघा फक्त, नंतर मी करून घेतो तुमच्याकडनं. पर्यंत गेला श्वास. मला इथे लहरी जाणवत आहेत. मनातल्या मनात 1 2 3 4 म्हणतोय मी आणि पुन्हा मग ती जीभ मी खाली आडायची अशी झाली पाहिजे आणि पुन्हा आता 1 2 3 4 5 1 आकडा वाढवला. मग आता लक्षात येईल तुमच्या ह म्हणताना श्वास लांबला. लक्षात आलं? वरचा जेवढा कालावधी वाढवाल तेवढा तो श्वास लांबत जाईल. अशा पद्धतीने दीर्घ श्वसनाची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि असं 2 वेळा आपण करूया. तुमच्याच लक्षात येईल आपल्या मनावर त्याचा काय परिणाम होतो. तुम्हीच मला सांगणार आहात काय झालं ते. मी काहीच बोलणार नाही. ठीक आहे? करायचं आपण. चला सुरुवात करूया. ज्ञानमुद्रा करा सगळ्यांनी हाताची. ठीक आहे? केली? मांडीवर ठेवा हात. पाठीचा कडा ताठ असेल. जीभ वरती न्यायची आहे. बस आता एकदम शांत बसा. काहीच करायचं नाही. सोहम सोहम सुद्धा ऐकायचं नाही. ते शब्द सांडून बसायला तो मौनी म्हणावा भला असं समर्थ म्हणतात. म्हणजे ते सुद्धा शब्द ऐकायचे नाहीत. शांत बसायचं. फक्त श्वासोश्वास जसा होईल तसा होऊ द्यायचा. ठीक आहे. आता तुम्हीच सांगा कसं वाटलं. मनाला शांतता वाटली की नाही? वाटली. स्थिरता वाटली की नाही? काही वाटलं. आनंद वाटला का? मग हाच खरा मार्ग आहे मनाला शांत स्थिर आनंदी बनवण्याचा. म्हणून असा सोहम सोहमचा जप दिवसातून 2-3 वेळा तरी आपण केला पाहिजे.
आपोआप त्याच्यामुळे आपलं मन दिवसभर शांत राहतं, स्थिर राहतं, आनंदी राहतं. आणि जर मन असं शांत स्थिर आनंदी असेल तर मग त्याला हृदयविकार कसा होईल? हृदयविकारापासून जर स्वतःला वाचवायचं असेल तर त्याच्यासाठी हा दीर्घ श्वसन हा एक मार्ग आहे. पण आता दीर्घ श्वसनातून जो आपल्याला आनंद मिळाला तो परमात्म्याचा आनंद आहे, हे लक्षात घ्या. आपल्या प्रत्येकात जो परमात्मा दडलेला आहे त्याचा हा आनंद आहे. पण ही फक्त आपल्याला आनंदाची झलक मिळालेली आहे. खरा परमात्मा अजून वेगळाच आहे, त्याच्यापर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ. जर एवढी झलकच आपल्याला एवढी छान आनंददायी वाटते तर खरा परमात्म्याचा आनंद केवढा मोठा असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्या आनंदापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग ते कसं पोहोचता येईल तेही समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. त्या मार्गाने आपण जायचं आहे, म्हणजे आपोआप आपण त्या परमात्म्याच्या आनंदापर्यंत जाऊन पोहोचू. मग समर्थांनी काय सांगितलेलं आहे? श्रवण भक्ती निरूपण नावाचा समास आहे समर्थांचा दासबोधामध्ये. त्यातली एक ओवी आहे, नाना मुद्रा नाना आसने नाना देखणी लक्षस्थाने पिंड ज्ञाने तत्वज्ञाने कैसी ती ऐकावी श्रीराम. नाना मुद्रा नाना आसने, समर्थांनी काय सांगितलं? नाना मुद्रांचा अभ्यास करा, नाना आसनांचा अभ्यास करा. आता खरं म्हणजे विषय कसला चाललाय? श्रवण भक्तीचा विषय चाललाय. समर्थांच्या जागी दुसरा कोणी लेखक असता तर त्यांनी त्या श्रवण भक्तीचा अर्थ काय लावला असता? आध्यात्मिक ग्रंथांचं श्रवण करा. पण समर्थांनी तसं केलं नाही. त्यांनी श्रवण भक्तीचा अर्थ काय लावला? मुद्रांचा अभ्यास करा, आसनांचा अभ्यास करा. म्हणजे त्यांची भक्तीची कल्पना केवढी व्यापक होती लक्षात घ्या. भक्ती म्हणजे काय फक्त 24 तास देवदेव करणं नाही. मुद्रा करणं, आसनं करणं ही सुद्धा भक्तीच आहे असं त्यांना वाटत. म्हणजे मुद्रा करणं, आसनं करणं त्यांच्या दृष्टीने किती महत्वाचं होतं बघा. नाना मुद्रा नाना आसने नाना देखणी लक्षस्थाने पिंड ज्ञाने तत्वज्ञाने कैसी ती ऐकावी श्रीराम. आता वरवर जर ही ओवी बघितली तर माणसाला प्रश्न पडतो, समर्थांनी इथे भलत्याच गोष्टी एकत्र आणल्यात. मुद्रा आसनं काय, पिंड ज्ञान काय, तत्वज्ञान काय, कशाचा काही संबंध आहे का एकमेकांशी? मग अशा भलत्याच गोष्टी काय एकत्र आणल्या असा प्रश्न पडू शकतो. पण असा प्रश्न पडणं चुकीचं आहे. खऱ्या या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या नाही. खऱ्या या पायऱ्या आहेत. नाना मुद्रा नाना आसने ही पहिली पायरी आहे. नाना देखणी लक्षस्थाने दुसरी पायरी आहे. पिंड ज्ञाने तिसरी पायरी आहे. आणि तत्वज्ञान चौथी पायरी. कसं ते बघा. माणूस जेव्हा नाना मुद्रांचा आसनांचा अभ्यास करायला लागतो तेव्हा त्याला शरीरामधली नाना देखणी लक्षस्थाने काय आहेत ते समजायला लागतं. लक्षस्थान म्हणजे काय बघा. लक्षस्थान म्हणजे ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, विशेष लक्ष द्यायला पाहिजे अशी ठिकाण. मग अशी ठिकाणं आपल्या शरीरामध्ये आहेत. 7 ठिकाणं अशी आहेत की ज्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कोणती 7 ठिकाणं आहेत? 7 चक्र आहेत. योगशास्त्रानुसार 7 चक्र आहेत आपल्या शरीरात. काही लोक 7च्या पेक्षा सुद्धा जास्त चक्र मानतात, पण सर्वसाधारणपणे 7 चक्र आहे असं मानलं जातं. तेव्हा 7 चक्र आहेत आपल्या शरीरात. कुठली कुठली चक्र आहेत? पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. कुठे असतं ते? पाठीच्या कणाच्या तळाशी. दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. ते कुठे असतं? बेंबीच्या खालती 2 बोट. तिसरं चक्र कोणतं? मणिपूर चक्र. म्हणजे काय? बेंबी आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याला म्हणतात मणिपूर चक्र. पुढचं चक्र कुठलं? अनाहत चक्र. अनाहत चक्र म्हणजे हृदय. नंतरचं चक्र कुठलं? विशुद्धी चक्र म्हणजेच कंठ, घसा. नंतरचं चक्र कुठलं? आज्ञा चक्र म्हणजे 2 भिवायांच्या मधला जो प्रदेश आहे त्याला म्हणतात आज्ञा चक्र.
आणि पुढचं चक्र कुठलं? सहस्रार चक्र, म्हणजेच आपला मेंदू. अशी 7 चक्र आपल्या शरीरामध्ये. आणि ही 7 चक्र म्हणजे नाना देखणी लक्षस्थान आहे. का बरं म्हटलंय असं? कारण ही चक्र बिघडली की आपलं शरीर बिघडतं. त्या चक्राचे दुष्परिणाम, चक्र बिघडण्याचे दुष्परिणाम आपल्या शरीराला, मनाला भोगावे लागतात. आणि याउलट ती चक्र जर चांगल्या पद्धतीने चालायला लागली तर आपलं शरीर आणि मन अतिशय छान राहतं. म्हणून या चक्रांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणून त्यांना काय म्हटलंय? नाना देखणी लक्षस्थान. देखणी का बरं म्हणतात त्यांना? ते काय ब्युटी पार्लर मध्ये जाऊन मेकअप करून आलेले का काय? त्यांना देखणी म्हणण्याचं कारण हे की त्यांचा खूप उपयोग आहे, म्हणून ती देखणी. नाना देखणी लक्षस्थाने पिंड ज्ञाने. माणूस जेव्हा या सगळ्या लक्षस्थानांचा अभ्यास करतो आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्या संपूर्ण शरीर रचनेचा अभ्यास करतो, माझ्या पिंडात नेमकं काय काय आहे हे जेव्हा तो जाणून घेतो तेव्हा ते पिंड ज्ञान, ती पुढची स्टेप. आणि हे सगळं करत करत माणूस शेवटी तत्वज्ञानापर्यंत पोहोचतो. तत्वज्ञान म्हणजे काय? तत्व म्हणजे काय? तद अधिकत्व. तद म्हणजे ते, त्व म्हणजे तू. ते तूच आहेस, तो परमात्मा तूच आहेस, तुझ्यातच तो परमात्मा दडलेला आहे. हे ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. आणि या तत्वज्ञानापर्यंत माणूस केव्हा पोहोचतो? जेव्हा अशी एक एक चक्र जागृत करत 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 माणूस पुढे जातो, शेवटी सहस्रार चक्रापर्यंत जातो. तेव्हा सहस्रार चक्र जर जागृत झालं पूर्णपणे तर माणसाला आत्मसाक्षात्कार होतो. आणि मग माणूस आपल्या मूळच्या परमात्म रूपाकडे परत जातो. म्हणजेच तो तत्वज्ञानापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणजे मुद्रा, आसना यांच्यापासून हा प्रवास सुरू होतो आणि शेवटी तो तत्वज्ञानापर्यंत जाऊन पोहोचतो. आता प्रवास कसा होतो ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे. मग म्हटलं त्याप्रमाणे तुमच्याकडे काही प्रयोग करून घेणार आहे. प्रत्येक चक्र आपल्याला आता जागृत करायचं आहे. ते कसं जागृत करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही ते चक्र जागृत करायचं आहे. आणि घरीही ही साधना करायची आहे. 35 मिनिटाची ही साधना आहे. प्रत्येक चक्राला जर आपण 5 मिनिटं दिलं तर 7×5 होतात. अशी 35 मिनिटाची साधना प्रत्येकाने घरी करायची आहे. मला वाटतं 24 तासामध्ये 35 मिनिटं आपण स्वतःला देऊ शकतो, त्याला काहीच हरकत नाही. अशी 35 मिनिटाची साधना मी तुम्हाला सांगणार आहे. सांगणार आहे म्हणजे नुसती सांगणार नाही, करून घेणार आहे. मग आपण आता मूलाधार चक्रापासून सुरुवात करूया. मूलाधार चक्र पाठीच्या कण्याच्या तळाशी आहे, तिथून आपण सुरुवात करूया. हे चक्र बिघडलं की काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. ते चक्र सुधारलं की काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. आणि मग ते चक्र कसं सुधारायचं ते मी तुमच्याकडनं करून घेतो. आता चक्र बिघडलं की काय होतं? त्याच्यामुळे माणसाची दुःखी राहण्याची प्रवृत्ती वाढते, माणसाचं दैराश्य वाढतं, माणसाची चिंता करण्याची प्रवृत्ती वाढते. आणि या सगळ्या गोष्टी वाढल्या की आपोआप माणूस हृदयविकाराच्या दिशेने वाटचाल करायला लागतो. म्हणून या गोष्टी माणसाजवळ नसाव्या. समर्थांना या गोष्टी नको आहे. त्यांना दुःख नको आहे, नैराश्य नको आहे, चिंता नको आहे. सतत चिंता करणारी जी माणसं आहेत ती समर्थांना मुळीच आवडत नाही. समर्थांनी मनोमोदात सांगून ठेवलेलं आहे, मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. अकस्मात जे काय व्हायचं ते होऊन जाणारच आहे, त्याची चिंता करून काय उपयोग आहे? दासबोधातही त्यांनी स्पष्टपणे बजावलंय, बहुत चिंता करू नये. दासबोधात जे लोक सारखी चिंता करतात त्यांची गणना त्यांनी मूर्खांमध्ये केलेली आहे. सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख. तेव्हा जे नेहमी चिंता करतात ते समर्थांच्या दृष्टीने मूर्ख आहे. तेव्हा अशी सतत दुःखी असणारी, खिन्न असणारी, निराश असणारी, चिंता करणारी माणसं समर्थांना नको आहे. आणि हृदयविकाराच्या दृष्टीने अशी माणसं अजिबात चांगली नाही.
मग हे चक्र जर बिघडलं तर या सगळ्या गोष्टी वाढीस लागतात. दुःख, नैराश्य, चिंता, आणि त्या आपल्याला हृदयविकाराकडे घेऊन जाऊ शकतात. म्हणून हे चक्र सुधारलं पाहिजे. ते चक्र जर सुधारलं तर माणसाला एक नवा आत्मविश्वास मिळतो, माणसाची आत्मप्रतिष्ठा वाढते. आत्मप्रतिष्ठा वाढते म्हणजे काय? मी सुद्धा कोणीतरी आहे, मी काहीतरी करून दाखवू शकतो, ही भावना माणसाच्या मनामध्ये वाढते. आणि ती जर भावना माणसाच्या मनामध्ये असेल तर तो आपोआप हृदयविकारापासून दूर राहू शकतो. म्हणून हे चक्र जागृत करणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता कसं जागृत करायचं हे चक्र ते मी सांगतो. आता प्रत्येक चक्रासाठी एक एक मुद्रा असते बघा. ती मुद्रा आपल्याला करायला हवी. ती मुद्रा केली की ते चक्र बरोबर चालायला लागतं. मग आता पहिली मुद्रा आपण बघणार आहोत ती म्हणजे प्राणमुद्रा. प्राणमुद्रा केली तर त्या ठिकाणी आपला हे जे मूलाधार चक्र आहे ते बरोबर जागृत होतं. मग कशी करायची ती मुद्रा? प्राणमुद्रा. हे जे शेवटचे दोन बोट आहेत ते मोकळे असतात आणि बाकीच्या बोटांची टोकं जुळलेली असतात. याला म्हणतात प्राणमुद्रा. या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे वायू असतात: प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. त्यातला प्राणवायू कुठे आहे? तर तो मूलाधार चक्रामध्ये आहे. म्हणून हा प्राणवायूचा आपण जागृत केला तर मूलाधार चक्र बरोबर चालायला लागतं. म्हणून ते वायू जागृत केले पाहिजे. ते वायू जागृत करण्याच्या मुद्रा ज्या आहेत त्या केल्या पाहिजे. मग ही अशी प्राणमुद्रा असते, ती आपण करणार आहोत. आता काय करायचंय ते मी करून दाखवतो तुम्हाला, मग तुम्ही करा. या ठिकाणी आपण प्राणमुद्रा केली. त्यानंतर आपण काय करणार आहोत? दीर्घ श्वसन करणार आहोत. मगा सांगितलं तसं, मगा ज्या पद्धतीने केलं तसंच. पण आता आपण सोहम सोहमचा जप करायचा नाही. मग आपण कशाचा जप करायचा? लम या अक्षराचा करायचा. हे जे चक्र असतात त्या प्रत्येक चक्राचा एक एक बीजमंत्र असतो. त्या बीजमंत्राचा जर पुन्हा पुन्हा उच्चार झाला तर ते चक्र चांगलं चालायला लागतं. मग मूलाधार चक्राचा बीजमंत्र कुठला आहे? लम. म्हणून आपण लमचा उच्चार करायचा, म्हणजे मग हे चक्र बरोबर चालायला लागेल. आता मी कसा करतोय ते नीट बघा आणि त्याप्रमाणे करायचं आहे. हे मी आता प्राणमुद्रा केली, दोन्ही हातांनी करायची आहे, हे लक्षात घ्या. आपल्या मांडीवरती हात ठेवा, पाठीचा कणा ताठ असेल. आपण त्या ठिकाणी सुरुवातीला दीर्घ श्वसन करायचं आहे, म्हणजे श्वास आधी आपण आत घेणार, पण तो घेताना कसा घेणार? लम. जीभ वरती जाऊन चिकटे, श्वास इथपर्यंत जाईल, ब्रह्मरंध्रामध्ये आपल्याला लहरी जाणवतील आणि मग पुन्हा आपण श्वास खाली सोडायचा आहे. हम वगैरे काही म्हणायचं नाही, श्वास शांतपणे खाली सोडायचा आहे. असं केलं की काय होईल? आपल्या पाठीच्या कड्यामध्ये, कण्याच्या शेवटी हे जे मूलाधार चक्र आहे ते जागृत होईल. तिथे लहरी निर्माण होतील. त्या लहरी आपल्याला जर समजावून घ्यायच्या असतील खरंच निर्माण झाल्या आहेत की नाही, तर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे श्वास सोडल्यानंतर आपण काय करायचं? पुन्हा एकदा जीभ अशी वळवायची, वरती चिकटवायची. ती चिकटली की बरोबर तुम्हाला जाणवायला लागेल की आपल्या पाठीच्या कण्याच्या शेवटी काहीतरी हालचाल होते आहे, लहरी फिरायला लागलेल्या आहे. हे तुम्हाला बरोबर जाणवेल. तुमचं तुम्हीच त्याचा अनुभव घ्या. मी सांगतो म्हणून काही ऐकायचं नाही, स्वतःच स्वतः अनुभव घ्या. त्या लहरी बरोबर फिरायला लागते. मग पुन्हा एकदा करा. पुन्हा एकदा लम म्हणायचं, श्वास वर न्यायचा, ब्रह्मरंध्रापर्यंत न्यायचा, इथे लहरी निर्माण झाल्या पाहिजेत. पुन्हा सोडायचा श्वास. पुन्हा एकदा तुम्ही जीभ वरती करा आणि चिकटवा वरती.
तुमच्या लक्षात येईल की आता लहरींची संख्या वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही हा वरचा पिरियड जोपर्यंत जसं जसा वाढवत न्याल तसतशी ती लहरींची संख्या सुद्धा वाढत वाढत जाते. आणि ती लहरींची संख्या वाढणं म्हणजेच ते चक्र जागृत झाल्याचं लक्षण आहे. अशी आपल्याला एक एक चक्र जागृत करता आली पाहिजे. आता मी बघा कसं करतो. मी प्राण मुद्रा केली, लम, पुन्हा मी जीभ वरती केली, चिकटवली. जिभेचा शेवटचा भाग, जीभ म्हणजे अशी पूर्ण संपूर्ण जीभ नाही, असं जिभेचं जे टोक आहे ते वरती आलं पाहिजे आणि चिकटलं पाहिजे. माझं मलाच जाणवायला लागलं पाठीच्या कण्याच्या शेवटी काहीतरी हालचाल होती आहे, लहरी फिरायला लागल्या. म्हणजे ते चक्र जे आहे ते चक्र जागृत झालं. ठीक आहे, करा आता सगळ्यांनी प्राणमुद्रा करा. दोन्ही हातांनी श्वास आतमध्ये घ्या. लम, सोडा श्वास. पुन्हा जीभ वरती लावा. बरोबर पाठीच्या कणाची तिथे खालती हालचाल होते की नाही ते बघा. मधला पिरियड वाढवा आता. पुन्हा जिभेचं टोक वरती करून बघा काय होतंय. बरोबर तुमच्या लक्षात येईल की पाठीच्या कण्याच्या शेवटी लहरींची संख्या वाढते आहे. म्हणजे ते चक्र जागृत होत आहे. अशा पद्धतीने एक एक चक्र जागृत करत करत पुढे गेलं पाहिजे. आता हे झालं मूलाधार चक्र. दुसरं चक्र कुठलं आहे? स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र कुठे आहे? तर आपल्या देमीच्या खालती 2 बोटं खालती आहे. स्वाधिष्ठान चक्र बिघडलं की काय होतं? मागच्या चक्रासारखंच आहे. दुःख वाढतात, चिंता वाढते, नैराश्य वाढतं. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करण्याची प्रवृत्ती वाढते. माणूस एक तर खूप खातच सुटतो, नाही तर अजिबातच खात. एक तर खूप झोपत सुटतो, नाही तर अजिबातच झोपत. असा प्रत्येक बाबतीमध्ये अतिरेक करायला लागतो. आणि असा कुठलाही अतिरेक करणं हे हृदयविकाराच्या दृष्टीने योग्य नाही. समर्थांना सुद्धा असा अतिरेक अजिबात नको आहे. समर्थ काय म्हणतात? खाण्यापिण्याच्या बाबतीत काय म्हणतात? बहुतान्न खाऊ नये, उपवास खोटा. उपवास म्हणजे कुठला उपवास? काही लोक जे अजिबात काही न खाता पिता उपवास करतात तो उपवास खोटा असं समर्थ म्हणतात. का बरं म्हणतात असं? खूपच अन्न खाल्लं की काय होतं? वजन वाढतं. आणि वजन वाढलं की त्याच्यातूनच मग रक्तदाब, हृदयविकार, डायबिटीस या सगळ्या गोष्टी आहेत. आणि याच्या उलट अजिबातच खाल्लं नाही तर ते सुद्धा वाईट आहे. त्याच्यामुळे सुद्धा हृदयविकार होऊ शकतो. जर तुम्ही अजिबातच खाल्लं नाही तर त्याच्यामुळे सुद्धा हृदयविकार होऊ शकतो. म्हणून समर्थांनी सांगून ठेवलंय उपवास खोटा. समर्थांनी जे सांगितलंय हे किती बरोबर आहे हृदयविकाराच्या दृष्टीने ते त्या ठिकाणी आता सिद्धच झालेलं आहे. या ठिकाणी बातमी आहे माझ्याकडे बघा, लोकमत टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी. मी अशा बातम्या नेहमी कापून ठेवत असतो. स्टार्विंग फॉर साइज 0 अप्स हार्ट रिस्क. स्टार म्हणजे उपासमार करा. तुम्हाला जर समजा
असं वाटत असेल माझं वजन 0 किलो झालं पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्ही जर उपासमार करत असाल तर त्याच्यामुळे तुमच्या हृदयाला धोका आहे, असं या बातमीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे समर्थांनी जे सांगितलं होतं की उपवास खोटा, ते किती बरोबर होतं ते आता आधुनिक विज्ञानच सिद्ध करून दाखवतं. झोपेच्या बाबतीत समर्थांनी काय सांगितलेलं आहे? बहुत साल निजो नये, बहुत निद्रा मोडू नये. बहुत साल निजू नये म्हणजे कुंभकर्णासारखं खूप वर्ष झोपू नये, पण त्याचबरोबर बहुत निद्रा मोडू नये, निद्रा ही तुम्ही घेतलीच पाहिजे. फक्त ती किती प्रमाणात घ्यायची हा प्रश्न. समर्थांचं हे म्हणणं सुद्धा हृदयविकाराच्या दृष्टीने बरोबर आहे. 10 फेब्रुवारी 2011 लोकमत टाइम्स मध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यात असं सांगितलेलं आहे की वॉर्विक युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी जेव्हा प्रयोग केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या लोकांना कमी झोप मिळते त्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला 7 ते 8 तास झोप ही आवश्यकच आहे. त्याच्यापेक्षा जर कमी झोप मिळाली तर व्यक्तीला हृदयविकाराचा धोका जास्त आहे. म्हणजे समर्थांनी जे सांगितलं होतं बहुत साल निजो नये, बहुत निद्रा मोडू नये, ते किती बरोबर होतं. तेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये अशी समर्थांची अपेक्षा आहे आणि ती हृदयविकाराच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे. पण जेव्हा हे स्वाधिष्ठान चक्र बिघडतं तेव्हा माणूस काय करायला लागतो? त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करायला लागतो, व्यसनांचा सुद्धा अतिरेक करायला लागतो आणि त्यातून सुद्धा हृदयविकार निर्माण होऊ शकतो. म्हणून माणसाने कुठल्याही प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जाता कामा नये. समर्थांनी लिहून ठेवलेले दासबोधामध्ये मादक द्रव्य सेवू नये, मादक द्रव्यांचं सेवन माणसाने करता कामा नये. तेव्हा व्यसनांपासून माणसाने दूर राहिलं पाहिजे, विशेषतः स्मोकिंग. त्याच्यामुळे हृदयविकाराचा धोका जास्त वाढत असतो. म्हणून माणसाने निर्व्यसनी असलं पाहिजे. पण जेव्हा स्वाधिष्ठान चक्र बिघडतं तेव्हा माणूस या सगळ्या गोष्टींचा अतिरेक करायला लागतो आणि तो अतिरेक त्याला त्रासदायक ठरू शकतो. म्हणून स्वाधिष्ठान चक्र बिघडता कामा नये. या उलट जेव्हा स्वाधिष्ठान चक्र चांगलं चालायला लागतं तेव्हा मात्र माणूस आध्यात्मिक पद्धतीने विचार करायला लागतो. त्या चक्राचं नाव काय आहे? स्वाधिष्ठान. स्व अधिक अधिष्ठान, स्वतःचं घर. माणसाचं स्वतःचं घर काय आहे? परमेश्वर हे माणसाचं स्वतःचं घर. पण हे माणसाला केव्हा कळतं? ज्या वेळेला माणूस आपलं स्वाधिष्ठान चक्र जागृत करतो तेव्हा. स्वाधिष्ठान चक्र जेव्हा चांगल्या पद्धतीने चालायला लागतं तेव्हा माणसाला हे कळतं की अरे माझं खरं घर कुठे आहे? परमेश्वर हे माझं खरं घर आहे. आजूबाजूच्या विश्वामध्ये मी उगाचच गुंतून पडलेलो आहे, ही जाणीव माणसाला होते. आणि ती जाणीव माणसाला झाली तर मग हृदयविकाराचा धोका टळतो. आपण जर आपल्या आजूबाजूच्या विश्वामध्ये खूपच गुंतून पडलेलो असू तर प्रत्येक गोष्ट आपण मनावर घेत राहतो आणि त्यातूनच हृदयविकार होतो. म्हणून आजूबाजूच्या विश्वामध्ये माणसाने फार गुंता कामा नये, थोडस त्याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. पण ही अलिप्तता केव्हा साधते? जेव्हा स्वाधिष्ठान चक्र जागृत होतं तेव्हा साधते. मग आता हे स्वाधिष्ठान चक्र कसं जागृत करायचं ते आपण बघणार आहोत. स्वाधिष्ठान चक्रासाठी मुद्रा आहे व्यान मुद्रा. व्यानवायू हा आपल्या शरीरामध्ये सगळीकडे फिरत असतो, त्यामुळे त्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये सुद्धा तो व्यानवायू आहेच. तर या व्यानवायूला जागृत केलं तर त्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र चांगल्या पद्धतीने चालायला लागेल. मग त्याच्यासाठी मुद्रा आहे व्यान मुद्रा. मग ती कशी करतात? हाताची ही जी 2 बोट आहेत ती आतमध्ये घ्यायची आणि त्याच्यावर अंगठा ठेवायचा, याला म्हणतात व्यान मुद्रा. अशी व्यान मुद्रा आपण करायची आहे. आणि आता श्वास वर घेताना वम हे अक्षर उच्चारायचं आहे, कारण स्वाधिष्ठान चक्राचा बीजमंत्र कुठला आहे? वम. आता मी बघा कसा करतो. त्या ठिकाणी मी ती मुद्रा केली, श्वास वरती घेतोय मी आता वम.
गेला माझा श्वास, इथे लहरी निर्माण झाल्या, मग पुन्हा मी तो श्वास बाहेर सोडतो. आणि पुन्हा जिभेचं टोक वरती चिकटवतो. माझ्या लक्षात येतं की पोटाच्या खालती काहीतरी हालचाल होती आहे. पोटाच्या खालचं जे पोट आहे त्याला आपण ओटी पोट म्हणतो, तिथे स्वाधिष्ठान चक्र आहे. तिथे बरोबर लहरी फिरायला लागतात बघा. आणि त्या लहरी फिरायला लागल्या की ते चक्र जागृत झालं असं त्याचा अर्थ. मग त्याच्यावरचं जे चक्र आहे ते म्हणजे मणिपूर चक्र. ते आपल्या बेंबीत असतं. बेंबी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर त्याला म्हणतात मणिपूर चक्र. या मणिपूर चक्रामध्ये काय असतं तर तिथे समान वायू हा वायू वावरत असतो. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान, त्यातला समान वायू हा त्या ठिकाणी वावरत असतो. बघा, आपण आता पिंड ज्ञानापर्यंत आलेलो आहे, तिसऱ्या स्टेज पर्यंत. मुद्रासनं करता करता आपण त्या ठिकाणी शरीरातली देखणी लक्षस्थानं समजावून घेतली आणि आता आपण पिंड ज्ञानापर्यंत आलो. पिंडात काय काय आहे, कुठे कुठे आहे हे आपण आता ज्ञान घ्यायला लागलो. म्हणून समर्थ म्हणतात की मुद्रासन यांचा अभ्यास करता करता माणूस पिंड ज्ञानापर्यंत येऊन पोहोचतो. तेव्हा हा समान वायू इथे वावरत असतो बेंबीमध्ये. तो काय काम करतो तर आपल्या शरीरामध्ये 3 घटक असतात आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार. कुठले? वात, कफ आणि पित्त. या तिघांचं संतुलन व्हावं लागतं. आणि ते संतुलन करण्याचं काम कोण करतं तर हा समान वायू करतो. त्याचं नावच समान वायू. का बरं आहे समान वायू नाव? कारण तो सगळ्यांना समान करतो. म्हणून त्या ठिकाणी त्याचं नाव आहे समान वायू. जर समजा हे संतुलन बिघडलं तर आपल्याला शारीरिक मानसिक आजार होतात. आयुर्वेदाच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या सगळ्या रोगांचं मूळ कुठे आहे तर ते या मणिपूर चक्रामध्ये आहे. एक जरी तो वात विकार जरी बिघडला, वाताचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं तरी 80 रोग होतात असं आयुर्वेद सांगतं. म्हणजे हे सगळं संतुलन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याकरता हे चक्र चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे, नाहीतर त्याचे शारीरिक मानसिक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मानसिक दुष्परिणाम कसे होतात? जर समजा पित्त हा घटक वाढला तर माणसाचा संतापीपणा वाढत जातो. आणि असा संतापी माणूस हा हृदयविकाराला नेहमी आमंत्रण देत असतो. कारण संताप वाढला की हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. समर्थांना असली संतापी माणसं बिलकुल आवडत नाही. मनोबोधात त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आदर्श भक्ताची लक्षणं सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे, मनाचा मवाळू, दिनांचा दयाळू, स्नेहाळू, कृपाळू, सदा दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तेव्हा त्यांना संतापी माणसं अजिबात पसंत नाही. पण पित्त विकार वाढलं की काय होतं? माणूस खूपच संतापी होतो. कफ विकार वाढला की काय होतं? त्याच्यामुळे माणूस हा खूपच त्या ठिकाणी घाबरट बनतो. वायू विकार वाढला की काय होतं? माणूस खूपच हळवा बनतो. आणि हळवा झाला की तो आजूबाजूच्या जगामध्ये खूपच मनाने गुंतून पडतो. आणि त्यातून सुद्धा हृदयविकार होऊ शकतो. म्हणून वात, पित्त आणि कफ हे सगळ्यांचं संतुलन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता हा जो समान वायू आहे तो अतिशय चांगल्या रीतीने चालणं आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला समान मुद्रा करावी लागते. समान वायूसाठी समान मुद्रा करावी लागते. कशी करतात? सगळी बोटं जोडायची एकमेकांना, त्याला म्हणतात समान मुद्रा. अशी समान मुद्रा आपण केली पाहिजे. आणि मग रम या अक्षराचा जप केला पाहिजे. कारण त्याचं बीजमंत्र काय आहे? रम. आता मी करून दाखवतो तुम्हाला. समान मुद्रा केली मी, श्वास मी वरती घेतोय, रम.
मेंदूपर्यंत गेला श्वास, लहरी निर्माण झालाय, पुन्हा मी सोडतो आणि पुन्हा मी जीभ अशी वरती चिकटवतो. मग माझ्या लक्षात येतं की बेंबीभोवती हालचाल होती आहे. बेंबीभोवती लहरी निर्माण होत आहे. म्हणजे हे जे माझं मणिपूर चक्र आहे ते जागृत झालं असा त्याचा अर्थ आहे. करून पाहतो. सगळ्यांनी समान मुद्रा करा आणि श्वास वर घेताना काय म्हणणार होता आपण? रम रम. सोळा श्वास होता. जीभ वरती करा. बिंबीभोवती काही हालचाल होते का ते बघा. बरोबर तुम्हाला जाणवेल बघा की बेंबीभोवती काहीतरी हालचाल होती, लहरी निर्माण होत आहे. म्हणजे ते जे काही चक्र आहे ते बरोबर फिरायला लागलं. अशी सगळी चक्र माणूस जेव्हा फिरवत जातो वरती, तेव्हा तो हृदयविकारापासून दूर राहतो. तेव्हा असं हे चक्र आपण पाहिलं, मणिपूर चक्र. आता पुढचा भाग महत्वाचा आहे. समजा मला हे सगळं करायचं नाही, मणिपूर चक्र जागृत करण्यासाठी मला असं काही दीर्घश्वास वगैरे करायचा नाही. मग मी काय करू शकतो? त्याला पर्याय आहे का? होय, त्याला पर्याय आहे. आणि काय पर्याय आहे? नामस्मरण. आता मी नामस्मरणाकडे, मी आधीच सांगितलं होतं योग साधनेबद्दल बोलता बोलता मध्येच मी नामस्मरणाकडे गेला. तसं मी आता नामस्मरणाकडे. समर्थ हे नामस्मरणाच्या बाबतीत अत्यंत आग्रही आहे. समर्थ काय म्हणतात? स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे, समाधान श्रीराम. आता त्यांनी असं का म्हटलंय ते लक्षात घ्या. त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. त्यांचा आवडता मंत्र कुठला? श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ संप्रदायाचाच हा मंत्र होता, श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ स्वतः याच मंत्राचा उपदेश द्यायचे आपल्या शिष्यांना, श्रीराम जय राम जय जय राम. मग या मंत्राचा जप जरी केला तरी मणिपूर चक्र जागृत होत. या मंत्राचा जप जरी केला तरी मणिपूर चक्र जागृत होत. कसा होत ते मी तुम्हाला दाखवतो, प्रत्यक्ष दाखवतो. त्याच्यासाठी समान मुद्रा करायची, दीर्घश्वास करायचा नाही. आपल्याला काय, आपल्याला फक्त श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं आहे. पण, आणि हा पण महत्वाचा आहे, शास्त्रीय पद्धतीने तो मंत्र म्हटला पाहिजे. आपण शास्त्रीय पद्धतीने म्हणत नाही. शास्त्रीय पद्धतीने म्हणजे काय? पहिली गोष्ट, राम असं म्हणायचं नाही. मचा पूर्ण उच्चार नको. राम, रावर अनुस्वार. लक्षात आलं? श्रीराम. आता जय राम कसं म्हणायचं? आता ज जे आहे ते तालव्य अक्षर आहे संस्कृत मध्ये. हा जो काही दाताच्या मागचा प्रदेश आहे त्यातला जो पुढचा भाग आहे त्याला संस्कृत मध्ये म्हणतात मूर्धा, आणि मागचा जो भाग आहे त्याला म्हणतात तालुका. तर च छ ज झ य ज च छ ज झ न हे तालव्य स्वर. म्हणजे ते म्हणताना जिभेचं टोक थोडस मागे गेलं पाहिजे आणि तो जो तालुका म्हणून भाग आहे त्याच्यावर गेलं पाहिजे, चिकटलं पाहिजे. आणि य र ल व श हे मूर्धन्य आहे. म्हणजे ते म्हणताना जीभ त्या मूर्धा हा जो पुढचा भाग आहे त्याच्यावर गेली पाहिजे. म्हणजे म्हणताना कसं म्हणेन मी? श्रीराम, राम
असं म्हणेन, राम नाही, राम. आणि ते म्हणताना माझी जीभ त्या मूर्धा या भागावरती चिकटलेली असेल, दाताच्या मागचा लगेच जो भाग आहे तो. जयराम, जयराम म्हणताना म्हणताना जीभ थोडीशी मागे जाईल, य म्हणताना पुन्हा पुढे येईल. जय जय राम, ज पुन्हा मागे म्हणताना मागे जाईल, य म्हणताना थोडी पुढे जाईल. राम म्हणताना पुन्हा वरती चिकटेल. अशा पद्धतीने जप केला पाहिजे, श्रीराम जय राम जय जय राम. असा जर तुम्ही जप केला तर बरोबर तुमच्या लक्षात येईल की आपलं मणिपूर चक्र जागृत होतं. मणिपूर चक्रामध्ये बरोबर त्या ठिकाणी लहरी निर्माण होतात. करून बघा, समान मुद्रा करा, दीर्घश्वसन वगैरे काही करायचं नाही आपल्याला, फक्त श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं आहे. पण मी आता सांगितलं त्या पद्धतीने श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बस थांबा, आता जीभवरती चिकटून बघा. बरोबर मणिपूर चक्रामध्ये तुम्हाला लहरी जाणवती. जाणवल्या का? जाणवायलाच पाहिजे. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हटला की आपोआप आपलं मणिपूर चक्र जागृत होत असतं. म्हणून समर्थ या मंत्राच्या बाबतीमध्ये अत्यंत आग्रही आहे. समर्थ काय म्हणतात? नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम. का बरं नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम म्हणतात ते? का बरं नामस्मरणातून समाधान मिळतं? त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. ते नामस्मरण केलं, श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं की आपोआप हे मणिपूर चक्र जागृत होतं. आणि मणिपूर चक्र जागृत झालं की माणसाचा भित्रेपणा कमी होईल, हळवेपणा कमी होईल, संतापीपणा कमी होईल आणि मग माणसाला समाधान होईल. जोपर्यंत हा हळवेपणा आहे, संतापीपणा आहे, तोपर्यंत माणसाला समाधान मिळणार नाही. मग ते सगळं केव्हा मिळेल? जेव्हा हे मणिपूर चक्र चांगलं चालायला लागेल तेव्हा. म्हणून त्याने म्हटलंय नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम. नित्यनेम प्रातःकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम, असं समर्थ म्हणतात. का बरं म्हणतात असं? नामस्मरण करणं म्हणजे शरीराला चार्जिंग करणं आहे. आपण जसं मोबाईलला चार्जिंग करतो मग मोबाईल चांगला चालला, तसं हे मणिपूर चक्राला चार्जिंग करणं आहे. दिवसातून 2-3 वेळा जर आपण असं 5 मिनिटं 10 मिनिटं श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं, मणिपूर चक्र चांगलं चालायला लागतं. आणि ते चांगलं चालायला लागलं की मग त्याचे शारीरिक आणि मानसिक चांगले फायदे आपल्याला दिवसभर मिळतात. म्हणून त्याने सांगितलेलं आहे नित्यनेम प्रातःकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विण सर्वथा राहोची नये श्रीराम. सुखदुःखाचा, चिंतेचा, उद्वेगाचा कुठलाही प्रसंग असू दे, त्या प्रसंगी तुम्ही नामस्मरण हे केलंच पाहिजे असं समर्थ म्हणतात. का बरं म्हणतात असं? यातल्या कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की हृदयविकार होऊ शकतो. दुःखाच्या अतिरेकाने जसा हा हृदयविकार होतो तसा सुखाच्या अतिरेकाने सुद्धा हृदयविकार होऊ शकतो. आनंदाने सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. माझ्या परिचयाचे एक शिक्षक होते, त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. दिल्लीला जाऊन ते पुरस्कार घेणार होते केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते. त्यांना खूप आनंद झाला त्या गोष्टी. सगळ्यांना सांगत सुटले मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, मी दिल्लीला जाऊन बक्षीस घेणार, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते बक्षीस घेणार. पण तो इतका आनंद झाला की त्या आनंदापायीच पुढच्या आठवड्यामध्ये हृदयविकाराने निधन झालं. बिचारे कधीच दिल्लीला जाऊ शकले नाही, तो पुरस्कारही स्वीकारू शकले. म्हणजे दुःखाच्या अतिरेकाने जसा हृदयविकाराचा झटका येतो तसा सुखाच्या अतिरेकाने सुद्धा येऊ शकतो. म्हणून सुख दुःख उद्वेग चिंता या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला असतात त्यावेळेला माणसाने या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायचं असेल तर वात, कफ आणि पित्त यांच्यावर नियंत्रण पाहिजे. आणि ते नियंत्रण करायचं असेल तर मणिपूर चक्र चांगलं जागृत झालं पाहिजे.
आणि मणिपूर चक्र चांगलं जागृत व्हायचं असेल तर त्याच्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितलंय, सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विण सर्वथा राहोची नाही श्रीराम. तेव्हा हे झालं मणिपूर चक्र. आता हे आहे अनाहत चक्र, म्हणजे हृदय. ते हृदय बिघडलं की त्याचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे दुष्परिणाम होतात. शारीरिक दुष्परिणाम काय होतात ते सगळ्यांना माहितीच आहे. हृदय विकाराचा झटका येतो. मानसिक दुष्परिणाम सुद्धा होतात. मानसिक दुष्परिणाम काय होतात? माणसाच्या हृदयातलं प्रेम कमी होतं, माणसाच्या हृदयातली क्षमाशीलता कमी होते. आणि हे सगळं कमी झालं की त्याच्यातून सुद्धा हृदयविकार निर्माण होऊ शकतो. माणूस मग काय करतो? जुन्या गोष्टी आठवत राहतो. पूर्वी कोण मला काय बोललं होतं, पूर्वी माझ्याशी कसं वागलं होतं, ते आठवत राहत. जसे सासू काय बोलली होती केव्हा, ते सून कधीच विसरत नाही. सासू मरून गेली अनेक वर्षांपूर्वी तरी नवऱ्याला सांगत असते, पहा तुमची आई त्यावेळेला मला असं बोलली होती. अरे कशाला, म्हातारी गेली ना आता मरून इतक्या वर्षांपूर्वी. पण नाही, सासूचं सगळं वाईटच आठवत असतं, चांगलं काही आठवत नाही. अशी माणसाची प्रवृत्ती केव्हा म्हणते? जेव्हा हे अनाहत चक्र बिघडतं. म्हणून अनाहत चक्र हे चांगलं चाललं पाहिजे. माणसाची देण्याची प्रवृत्ती पाहिजे. जो माणूस देतो त्याला हृदयविकाराचा त्रास होणार नाही. तुम्ही म्हणाले काय सांगताय, देण्याचा हृदयविकाराचा काय संबंध आहे? पण तेही आता शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झाले की जो माणूस देतो, इतरांना वाटतो, त्याला हृदयविकाराचा त्रास होत नाही. माझ्याकडे एक लेख आहे त्याच्याबद्दल छानसा, त्याचं नाव आहे शेअरिंग. त्याच्यामध्ये शेअरिंग करणं हे किती आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे. आणि त्यात त्यांनी म्हटलंय, अ सर्वे ॲट हार्वर्ड बिझनेस स्कूल इन 2008 showed that when one gives away a sum of money, it helps lift his own well-being more than if he spends it on himself. तुम्ही जर तुमच्या पैशाचा काही भाग इतरांना दिला तर त्याचा चांगला परिणाम इतरांवर होण्यापेक्षा सुद्धा स्वतःवरच जास्त होतो. हे 2008 साली शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. तेव्हा देण्याची प्रवृत्ती पाहिजे, वाटण्याची प्रवृत्ती पाहिजे. समर्थांनाही तेच अपेक्षित आहे. समर्थांनी म्हणून ठेवलंय, आपण यथेच्छ जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आपण यथेच्छ जेवण ही चांगली गोष्ट आहे, पण जे अन्न उरलंय ते इतरांना वाटलं पाहिजे. ते वाया दवडणं हा धर्म नव्हे असं समर्थांनी सांगून ठेवलं. तेव्हा देण्याची प्रवृत्ती पाहिजे. पण जेव्हा हे अनाहत चक्र बिघडतं तेव्हा देण्याची प्रवृत्ती माणसाची कमी होत असते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे माणसाला हृदयविकार होण्याची शक्यता असते. म्हणून हे आपलं अनाहत चक्र चांगलं चाललं पाहिजे, हृदय चांगलं चाललं पाहिजे. मग ते चांगलं चालण्यासाठी काय केलं पाहिजे? ते हे अनाहत चक्र ऍक्टिव्ह केलं पाहिजे, क्रियाशील बनवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय आहे? त्याच्यासाठी आकाशमुद्रा आहे. कशी करतात आकाशमुद्रा? ही अशी करतात. म्हणजे हे जे मधलं बोट आहे ते आणि अंगठ्याचं टोक हे जुळले पाहिजेत एकमेकांशी. याला म्हणतात आकाशमुद्रा. का करायची आकाशमुद्रा? कारण आपल्या हाताची जी 5 बोट आहेत ती 5 तत्वांचं प्रतीक आहे. आपल्या शरीरामध्ये पंचतत्व आहेत बघा, पृथ्वी, आकाश, वायू, जल आणि अग्नी. ही 5 तत्व आहेत. त्यांना आपण पंचमहाभूत म्हणतो. मग त्यातलं जे आकाश तत्व आहे ते आपल्या हृदयामध्ये आहे आणि तेच या बोटामध्ये सुद्धा आहे, मधल्या बोटामध्ये. त्यामुळे हे मधलं बोट आणि हे हृदय एकमेकांशी जोडलेले आहेत. हे लक्षात. पिंड ज्ञान, समर्थ जे म्हणतात की माणूस पिंड ज्ञानाकडे वळतो ते असं. तर मग हा जो काही मधला बोट आहे त्याला जर आपण असा अंगठा चिकटवला, अंगठ्याचं टोक चिकटवलं, बाकीची टोकं सरळ ठेवली तर ती आकाशमुद्रा. आणि अशी आकाशमुद्रा जर आपण केली तर आपल्याला हृदय चांगलं चालवता येईल. मग आता मंत्र कुठला म्हणायचा आहे? तर शम. शम हा तिथला
बीजमंत्र आहे. मग मी कसं करतो बघा, मी आता ही आकाश मुद्रा केली, ठीक आहे. आता मी काय म्हणणार, शम. पुन्हा मी त्या ठिकाणी श्वास सोडला, पुन्हा जीव वरती नेली, चिकटवली, बरोबर हृदयामध्ये लहरी सुरू झाल्या. म्हणजे हृदय चांगल्या पद्धतीने चालायला लागलं, असा त्याचा अर्थ. म्हणून अशी आकाश मुद्रा माणसाने केली. आता पुढचं जे चक्र आहे ते म्हणजे विशुद्धी चक्र, म्हणजे कंठ. हे सुद्धा चक्र चांगलं राहिलं पाहिजे. कवर चांगलं राहिलं पाहिजे. जर समजा हे चक्र नीट चाललं नाही तर माणूस नीट बोलू शकत नाही, स्पष्टपणे त्याला नीट बोलता येत नाही, नीट ऐकू शकत नाही. आणि जर समजा तुम्हाला हृदयविकारापासून दूर राहायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांशी प्रेमाचे संबंध जोडले पाहिजे. पण हे प्रेमाचे संबंध केव्हा जोडू शकतो माणूस, ज्या वेळेला आपल्या त्याला नीट ऐकता येतं, नीट बोलता येतं तेव्हा. म्हणून हे चक्र जे आहे ते चांगलं चाललं पाहिजे. मग हे चांगलं चालवण्याकरता मंत्र आहे हम. याचा जो बीज मंत्र आहे तो त्या ठिकाणी आहे हम. आणि जर समजा हे चक्र आपल्याला चालवायचं असेल तर त्याच्याकरता उदान मुद्रा करावी लागते. उदान मुद्रा म्हणजे कशी करतात, तर करंगळी बाजूला ठेवायची आणि बाकीची सगळी बोटं जोडायची, याला म्हणतात उदान मुद्रा. अशी उदान मुद्रा जर आपण केली तर त्या ठिकाणी हे जे काही आपलं चक्र आहे विशुद्धी चक्र ते चांगल्या पद्धतीने चालायला लागतं. करूया आपण आता शमचा जप करायचा आहे आपल्याला, सॉरी हमचा जप करायचा आहे. हम. सोळा श्वास होता. जीभ चिकटवा पुन्हावर. बरोबर आता लक्षात येईल की त्या ठिकाणी आपल्या घशामध्ये लहरी निर्माण झालेली आहे, लहरी फिरायला लागलेल्या आहे. त्या अशा पद्धतीने विशुद्धी चक्र आपण जागृत केलं पाहिजे. आज्ञाचक्र, आज्ञाचक्र हे 2 दिवायांच्या मध्ये असतं. त्याला आज्ञाचक्र का म्हटलेलं आहे, कारण तिथूनच आपल्याला परमेश्वराच्या आज्ञा मिळत असतात, सद्गुरूंच्या आज्ञा मिळत असतात, साधू संतांच्या आज्ञा मिळत असतात, इंट्युशन मिळत असतं. इंट्युशन म्हणजे अंतःप्रेरणा. हे जर चक्र चांगल्या पद्धतीने जागृत झालं तर आपल्याला त्याच्यातून अंतःप्रेरण मिळत असतं. म्हणजे पुढे काय घडणार आहे ते आधीच कळतं आणि ते आधीच कळलं की माणूस आपोआप त्याच्यासाठी मानसिक तयारी करतो. म्हणजे मग माणसाला हृदयविकाराचा धोका हा आपोआप कमी होतो. माझ्या वडिलांचं नुकतंच निधन झालं 14 नोव्हेंबरला. उद्याला 1 महिना होईल त्या गोष्टीला. त्याच्यापूर्वी 15 दिवस अगोदर त्यांनी मला सांगितलं होतं. ते स्वामी समर्थांचे खूप भक्त होते. त्यांनी मला सांगितलं होतं माझा शेवट आता जवळ आलाय असं मला स्वामींनी सांगितलं. आणि त्या दृष्टीने मग त्यांनी मानसिक तयारी करून ठेवली. त्याच दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. त्यांच्यासाठी त्यांच्यावर काळजी घेण्याकरता एक मुलगा नेमलेला होता. दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तो मुलगा मला म्हणाला हे तर आज सारखे विनोद करतायत म्हणे, सारखे मला हसवतायत. आजपर्यंत मी इतका हसलो नव्हतो, इतके हे मला हसवतायत. म्हणजे मरण समोर दिसत असताना सुद्धा इतरांना हसवण्याची त्यांची तयारी होती. मग हे कशामुळे शक्य झालं, इंट्युशन. आणि ते इंट्युशन कुठून मिळतं, आज्ञाचक्र. माझे आजोबा देखील उत्तम ज्योतिषी होते, सत्पुरुष होते. त्यांनी तर आपल्या मरणाची तारीख काढून दिलेली होती.
त्यांनी मरणापूर्वी 1 महिनाभर अगोदर माझ्या वडिलांना बोलवून घेतलं आणि तारीख लिहून दिली 28 एप्रिल 1981. आणि वडिलांना सांगितलं की तारीख फक्त लक्षात ठेव. माझ्या वडिलांना त्याचा काहीच अर्थ कळला नाही. पण ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या दिवशी बरोबर 30 तारीख होती, 28 एप्रिल 1981. आणि मग माझ्या वडिलांना कळलं की ती तारीख त्यांनी का काढून दिलेली होती. मग या सगळ्या गोष्टी कुठून कळतात? या आज्ञाचक्रातून. म्हणून आज्ञाचक्र हे जागृत होणं अत्यंत महत्वाचं असतं. आता आज्ञाचक्र जागृत व्हायला काय करावं लागतं? त्याला हाकिनी मुद्रा म्हणून मुद्रा करावी लागते. कशी करतात ती हाकिनी मुद्रा? ते हाताचे दोन्ही बोट अशी जोडायची आणि ते असं मध्ये धरायचे. 2 भिवयांचा मधला जो प्रदेश आहे त्याच्या बरोबर समोर आलं पाहिजे. आणि आता आपल्याला ओंकाराचा जप करायचा, कारण सहस्रा या आज्ञाचक्राकरता ओंकाराचा जप लावतो. मग आपण श्वास आतमध्ये घेऊया आणि बाहेर सोडताना ओमचा जप करूया. ओम असं म्हणूया. करूया आपण. ओ पुन्हा एकदा श्वासात घेऊया. पुन्हा एकदा श्वासात घेऊया. आता जीभ चिकटवून बघा. जीभ बरोबर तुमच्या लक्षात येईल या भागामध्ये बरोबर लहरी फिरायला लागल्या, म्हणजेच ते चक्र जागृत. आता शेवटचं जे चक्र आहे ते म्हणजे सहस्त्रार चक्र. ते चक्र जागृत होणं का महत्वाचं आहे? कारण तो मेंदूचा भाग. मेंदू जर जागृत झाला माणूस बरोबर विचार करायला, बुद्धिनिष्ठ पद्धतीने विचार करायला, निवळ भावनेच्या आहारी जाऊन विचार करत नाही. आणि असा बुद्धिनिष्ठ पद्धतीने विचार करणारा जो माणूस आहे त्याला हृदयविकाराचा धोका कमी आहे. म्हणून हा मेंदू जागृत होणं महत्वाचं आहे. मध्ये यासाठी काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी फक्त ज्ञानमुद्रा करायची आहे, बाकी काहीच करायचं नाही. श्वास वर घ्यायचा, ओ म्हणत सोडायचा. आपोआप मेंदूमध्ये लहरी फिरायला लागतील. करून बघा. श्वास घ्या, सोडा, ओ. पुन्हा एकदा श्वास घ्या, ओ. पुन्हा एकदा श्वास घ्या, ओ. आता जिभेचा तो पुन्हा वरती न्या, चिकटवा. बरोबर लक्षात येईल मेंदूमध्ये लहरी फिरायला लागलेल्या आहे. अशा पद्धतीने आपण मुद्रांचा वापर करून प्रत्येक चक्र हे असं जागृत करत जातो. आणि असं जर सहस्रा चक्रापर्यंत सगळी चक्र जर व्यवस्थित जागृत झाली तर आपल्या मूलाधार चक्रामध्ये जी कुंडलिनी शक्ती बसलेली आहे, सुप्त अवस्थेमध्ये आहे, ती सुद्धा जागृत होते. आणि मग ती कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर सगळ्या चक्रांचा भेद करत करत वरती जाते, सहस्रार चक्रापर्यंत जाते. सहस्रार चक्रातला जो मधला शिरोबिंदू आहे, ब्रह्मरंध्र ज्याला म्हणतात, त्याच्यापर्यंत जाते. आणि मग माणसाला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे
नाना मुद्रा नाना आसने नाना देखणी लक्षस्थाने पिंड ज्ञाने तत्वज्ञाने कैसी ती ऐकावी श्रीराम. हे जे समर्थांनी सांगितले ते बरोबर आहे. मुद्रा आसनं करता करता माणूस सगळ्या चक्रांची माहिती घेतो, म्हणजेच नाना देखणी लक्षस्थानं काय ते बघतो. पुढची स्टेप म्हणजे काय, सगळ्या पिंडाचा अभ्यास करतो आणि त्याच्या पुढची स्टेप म्हणजे तत्वज्ञानापर्यंत जाऊन पोहोचतो. तेव्हा आपल्या मूळ रूपापर्यंत जाण्याचा हा मार्ग आहे. या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्या मूळ परमात्म रूपापर्यंत आपण जाणार आहोत आणि मग त्या मार्गाने गेल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने आनंदमय होणार आहोत. आणि असा आनंदमय जे व्यक्तिमत्व आहे ते कायम हृदयविकारापासून दूर राहू शकतो. आता अशी ही 35 मिनिटाची साधना मी तुम्हाला दिलेली आहे. रोज तुम्ही 35 मिनिटं त्याच्याकरता द्यायची आहे. प्रत्येक चक्राला 5-5 मिनिटं द्यायची आहे. समजा 35 मिनिटं तुमच्याकडे नाही तर किमान 10 मिनिटं तरी तुम्ही देऊ शकता 2 चक्रांसाठी. कोणत्या 2 चक्रांसाठी? एक म्हणजे मणिपूर चक्र आणि दुसरं म्हणजे अनाहत चक्र. या 2 चक्रांसाठी तुम्ही किमान 10 मिनिटं तरी देऊ शकता आणि ती 10 मिनिटं तुम्ही दिलीच पाहिजे. तर तुम्ही त्या ठिकाणी हृदयविकारापासून दूर राहू शकता. म्हणून ही सगळी साधना आपल्याला रोजच्या रोज करणं आवश्यक आहे. आता या साधनेला अजून काही पर्याय आहेत का? तर आहे. समजा तुम्हाला आता मूलाधार चक्र जागृत करण्याचा मी मार्ग सांगितला, त्या मार्गाने तुम्हाला जायचं नाही, मग त्याला काही पर्याय आहे का? हो, पर्याय आहे. चालणं हा त्याच्यासाठी पर्याय. चालणं हा उत्तम व्यायाम आहे. जो माणूस चांगलं चालतो, खूप चालतो, त्याचं ते चक्र, मूलाधार चक्र आपोआप जागृत होत असतं. आणि ते चक्र एकदा जागृत झालं की त्या मूलाधार चक्रामधली जी शक्ती आहे ती आपोआप सगळ्या शरीराला मिळत असते. त्याला मूलाधार चक्र का बरं म्हटलेलं आहे? तर आपल्या शरीरातल्या शक्तीचा तो आधार आहे, म्हणून तो मूलाधार. तर ते चक्र जर जागृत झालं तर आपोआप सगळ्या शरीराला शक्ती मिळणार आहे. म्हणून माणसाने चाललं पाहिजे. महर्षी धोंडो केशव कर्वे खूप चालायचे. ते किती वर्ष जगले? 104 वर्ष जगले. 104 वर्षाचं आरोग्य संपन्न जीवन ते जगले. त्याचं कारण काय? चालणं. महर्षी कर्वे कसं चालायचे याचं उदाहरण देतो. आमच्या नाशिक रोडला पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल आहे, तिथल्या गॅदरिंगला अध्यक्ष म्हणून महर्षी कर्वांना बोलवलं होतं आणि तिथले मुख्याध्यापक होते यार्दी सर, अंकू यार्दी सर. ते त्यांना घ्यायला गेले. त्यांना सांगितलं, अण्णासाहेब कार्यक्रमाची वेळ झाली आहे, आपण तयार व्हा, मी आपल्यासाठी टांगा बोलवलेला आहे. त्यांनी विचारलं, तुमचं पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल आहे कुठे? यांनी सांगितलं 1 मैलाच्या अंतरावर. ते म्हणले बस 1 मैल, त्यासाठी टांगा कशाला पाहिजे, चला चालत जाऊ. हे म्हणले अहो नको, टांगा बोलवलाय. नाही नाही, मी चालणार म्हणजे चालणार. असं म्हणून अण्णासाहेब ताबडतोब चालत चालत निघाले. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलला जाऊन सुद्धा पोहोचले. 1 मैलाचा अंतर पटकन पार करून दाखवलं. असं चालणारे होते, म्हणून ते 104 वर्ष आरोग्य संपन्न जीवन जगू शकले. तेव्हा चाललं की आपोआप मूलाधार चक्र जागृत होत असते. म्हणून माणसाने चाललं पाहिजे. विशेषतः निसर्ग सौंदर्याच्या सहवासामध्ये चाललं पाहिजे. जर तुम्ही त्या ठिकाणी निसर्ग सौंदर्याच्या सहवासामध्ये चालले तर त्याच्यातून मनाला आनंद मिळतो. आपल्या मनातले ताणतणाव आपोआप कमी होतात, दुःख कमी होतात आणि त्याचा फायदा हृदयविकाराला होत असतो. म्हणून निसर्ग सौंदर्याच्या सहवासात चालणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आता विज्ञानाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे की वॉकिंग फॉर 2 hours इन अ वीक कॅन बूस्ट युअर हेल्थ. इथे बातमी आहे या वहीमध्ये की जर तुम्ही आठवड्यातून 2 तास जर चाललात तर त्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहतं.
मग हेही समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. सुखाला गे अरण्य सेवित जावे, अरण्यामध्ये चाललं पाहिजे, अरण्य सौंदर्याचा आस्वाद घेत फिरलं पाहिजे, हे समर्थांनी आपल्याला सांगितलं. कोवळ्या सूर्यप्रकाशात चालणं ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. कारण का, तो कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये हृदयोग बरं करण्याची शक्ती आहे. ते सुद्धा आता विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामध्ये बातमी आहे त्या संदर्भामध्ये, सोकिंग इन सन मे रिड्यूस स्ट्रेस, बातमी. म्हणजे तुम्ही जर सूर्यप्रकाशामध्ये चाललात तर त्याच्यामुळे तुमच्या मनातले ताणतणाव हे कमी होऊ शकतात. मग हेच आपल्याला समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. सूर्यासी करता सकळ दोषांचा परिहार, सूर्यासी करता नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. म्हणजे जे आधुनिक विज्ञानाला आत्ता कळलं ते समर्थांना 300 वर्षापूर्वीच कळलेलं. आणि म्हणून त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. त्या अशा प्रकारे जर आपण चाललो, विशेषतः कोवळ्या सूर्यप्रकाशात चाललो, निसर्ग सुंदर अशा प्रकारच्या ठिकाणी चाललो, तर त्याच्यामुळे आपण हृदयविकारापासून दूर राहू शकतो. त्याच्यातून आपलं मूलाधार चक्र हे चांगल्या प्रकारे जागृत होऊ शकतो. अजून काही पर्याय आहेत का? आता मणिपूर चक्र आपण म्हटलं, तिथे वात, पित्त आणि कफ यांचं संतुलन होत असतं. ते कसं जागृत करायचं ते आपण बघितलं. मग त्याला अजून पर्याय आहे का? तर आहे. सूर्यनमस्कार हा त्याच्याकरता पर्याय. तुम्ही जर सूर्यनमस्कार घातले तर आपोआप मूलाधार चक्र चांगलं चालायला लागलं. आणि ते चक्र चांगलं चालायला लागलं की वात, पित्त, कफ यांचं आपोआप संतुलन होत असतं. म्हणून सूर्यनमस्कार घातले पाहिजे. समर्थ स्वतः सूर्यनमस्कार घालायचे, रोज 700 सूर्यनमस्कार घालायचे आणि आपल्या शिष्यांकडनंही घालून घ्यायचे. म्हणूनच त्यांनी म्हटलंय दासबोधामध्ये, सकळ दोषांचा परिहार, सूर्यासी करता नमस्कार. का बरं असं म्हटलंय? कारण सगळे शारीरिक मानसिक दोष हे कुठून निर्माण होतात? तर त्या मणिपूर चक्रातून निर्माण होतात. तिथे वात, पित्त आणि कफ यांचं संतुलन बिघडलं की दोष निर्माण होतात. आणि ते दोष कमी करण्याचं सामर्थ्य सूर्य नमस्कारामध्ये आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय, सकळ दोषांचा परिहार, सूर्यासी करता नमस्कार. तेव्हा ही जी 35 मिनिटाची साधना मी तुम्हाला दिलेली आहे, तिला जर तुम्हाला पर्याय हवे असतील तर चालणं हा त्याच्याकरता पर्याय आहे. सूर्यनमस्कार घालणं हा त्याच्याकरता पर्याय आहे. नामस्मरण हा सुद्धा त्याच्याकरता पर्याय आहे. मी मग सांगितलं, तुम्हाला दाखवूनच दिलं की श्रीराम जय राम जय जय राम मंत्राचा जप केला तर आपोआप त्या ठिकाणी मणिपूर चक्र हे जागृत होत असतं. तेव्हा हे सगळे पर्याय देखील आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांचाही आपण वापर करावा. जी 35 मिनिटाची साधना आम्ही दिलेली आहे तिचाही आपण वापर करावा आणि हृदयविकारापासून दूर राहावं अशी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपण या सगळ्यांनी मला एवढ्या लांबून बोलवलं, माझे विचार शांतपणे ऐकून घेतले, माझ्या प्रयोगांमध्ये देखील सहभाग घेतला, याबद्दल मी सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझं हे प्रवचन या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.